बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाने आज दणका दिलाय। वाल्मिक कराडने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता, मात्र तो सुप्रीम कोर्टाने आता फेटाळलाय। या प्रकरणाची पहिली सुनावणी 19 फेब्रुवारीला झाली होती। त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडून नावाची घोषणा। दादांची स्वप्न अधुरी राहणार नाहीत। अध्यक्ष झाल्यावर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवार यांची ग्वाही। एफआयआरच्या मागणीनंतर मुंबईनंतर रोहित पवारांची युगेंद्र आणि राजेंद्र पवारांसोबत बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये धडक। पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप, तर पुण्यातल्या सीआयडी कार्यालयाला ही भेट। अजित पवारांच्या अपघाताचा घातपाताच्या दिशेने तपास सुरू असल्याचं सीआयडीचं स्पष्टीकरण, तर तपासाबद्दल फारशी माहिती न दिल्यानं रोहित पवारांकडून नाराजी व्यक्त। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय, तर रोहित पवारांकडून शिंदेंच्या निर्णयाचं स्वागत। राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी राज्यसभेची एकमेव जागा मिळावी, लोक काँग्रेसचा आग्रह, तर शरद पवारांसाठी राष्ट्रवादी अडलेली। ठाकरेंची सेनाही मागे हटेना, मवियामधला तिढा कायम। टिपू सुलतानचं औदत्तीकरण करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा प्रहार। टिपूच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ, तर आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली, कायद्याचा मसुदा विधी न्याय विभागाकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।